लागला की म्हणजे बाथरूमला वगैरे बसता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालताना थोडासा त्रास होतो। त्यामुळे डॉक्टर की बोलले की पट्टा लावा, म्हणजे 10 दिवस तर मिनिमम तरी पट्टा लावला पाहिजे आणि या काही गोळ्या दिली। तर कोल्हापूरकर राम। नमस्कार सगळ्यांना। तर कोल्हापूरकर राम या चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आपले कोल्हापूरकर राम हे 8 दिवस झालेत पायाचं दुखणं घेऊन बसलेले आहे। पायाला खूप त्रास होतोय, डॉक्टरकडे पण जाऊन आलो, इंजेक्शन गोळ्या वगैरे दिलेत, तर थोडाफार आराम आहे। तर चला बघूया त्यांचं बेडरूम मध्ये काय चाललंय। काय चाललंय? काय नाही, पाय जरा दुखणं करून बसलोय। ऍक्च्युली 8 दिवस झाले। या डॉक्टरने एवढ्या गोळ्या दिलेल्या आहेत, या 1600 रुपयाच्या गोळ्या, त्याचे पट्टा। हे ऍक्च्युली नॉर्मली म्हणजे असा मार लागला होता दरवाजाचा, त्यामुळे हे जास्त असं दुखायला लागला की म्हणजे बाथरूमला वगैरे बसता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालताना थोडासा त्रास होतो। त्यामुळे डॉक्टर की बोलले की पट्टा लावा, म्हणजे 10 दिवस तर मिनिमम तरी पट्टा लावला पाहिजे आणि या काही गोळ्या दिली। तर थोडंफार आता आराम आहे। तर मला जायचं होतं आज ऑफिसला, पण पाया जरा थोडासा दुखायलाच लागला होता, त्यामुळे मी गेलो नाही। आणि आता गोळ्याने बघी आराम पडेल, कारण ते माझ्या चुकीमुळे झालं। कारण राणीची पायी साखळी माझी अटकली, त्यामुळे ते दरवाजा लागला असा जोरात आणि खूप म्हणजे असा त्रास होत होता की अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि नशीब स्क्रॅप वगैरे आला नाही। त्यामुळे एक म्हणजे मी खूप हे करतो आणि थोडं म्हणजे वन साइड असा मार लागलाय, तर होईल बरं। त्यामुळे मला डॉक्टरने काय सांगितलं? नाही, डॉक्टरने आता काय सांगितलं की औषध वगैरे हे वेळेवर घ्यायला सांगितले, टायमिंगला घ्यायला सांगितलेले गोळ्या, आणि हा पट्टा कंटिन्युटी 10 दिवस लावायचा आहे चालते वेळी वगैरे। त्यामुळे हा आता पट्टा लावल्यापासून थोडासा आता जरा आराम आहे आणि गोळ्या घेते वेळेवर, त्यामुळे काय ठीक आहे। त्यामुळे आपल्या वेळेवर आता व्हिडिओ येत नाहीत, तर नॉर्मली वेळेवर व्हिडिओ येत नाही तरी बघा, पायाला लागले तरी पण शॉर्ट व्हिडिओ का होईना काढायला जातातच आहे। नको सांगते तरी पण ऐकत नाही, पण व्हिडिओ महत्वाचा आहे, व्हिडिओ पण काढले पाहिजे, कारण की एक दिवस पण गॅप टाकून चालत नाही, रोजच्या रोज व्हिडिओ पण पडले पाहिजेत। तर त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ म्हणलं तर की नॉर्मली तेवढ्या पुरतं मग हे करतोय, कारण हा रेग्युलर हा व्हिडिओ टाकावाच लागतोय, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ करतोय। मोठे व्हिडिओ काय काढता आले नाही आम्हाला, म्हणजे आता चालू आहे आपल्या नेहमी एक दिवस गॅप करून टाकायचं चालू आहे आपलं। तरी बघू आता तब्येत होईल लवकरच बरी, तर सर्वांनी काळजी घ्या आणि या गोळ्या वेळेवर घ्या। या गोळ्या कितीच्या? 250 ना? काय कितीच्या? 1650च्या गोळ्या। 1650च्या या गोळ्या, एवढ्या महागातल्या गोळ्या डॉक्टरनी दिलेल्या आहे आणि टायमावर गोळ्या खायला सांगितलेल्या आहेत, कारण की गोळ्या खातील तर आराम पडेल, कारण एक जागेवर बसून तर काय होणार नाही, जॉबला जावं लागतं आणि बाकीची काही इतर कामं असतात, ते म्हणजे भाजीपाला आणणं, राशन, ते सगळं म्हणजे त्यांना एकट्यालाच बघायला लागतं। त्याच्यामुळे मी पण सांगत असते की तब्येतीची काळजी घ्या। पाऊस आहे तर जरा पावसा पाण्याचं गाडी पण सावकाश चालवा। तर आता बघूया स्वतःची किती काळजी घेतात, मी तर सोबत आहेच आणि कायम राहीलच। अजून काय म्हणणार? तर प्रियाची मी धन्यवाद मानतो याच्याबद्दल की मी मागे ज्यावेळी डॉक्टरकडे गेलो होतो, तर ते हड्डीचे डॉक्टर नव्हते आणि मग नॉर्मली इथल्या डॉक्टरकडून इंजेक्शन वगैरे घेतले, माझ्या मी पेन किलरच्या गोळ्या घेतल्या, तरीही म्हणजे काय म्हणजे कमी नव्हतं की दुखायचं, तेवढ्या पुरताच हे व्हायचं। तर ही मला परवाच घेऊन गेली की चला तुम्ही जाऊया आपण डॉक्टरकडे, हड्डीच्या डॉक्टरकडे। तर गेलो, त्यानंतर मग परत ह्यानी गोळ्या वगैरे दिले। परत काल सकाळी पण आम्ही जाऊन आलो दाखवून, तर आता म्हणजे हाही कमी आहे। त्या दिवशी पण येत नव्हते, मी बोलले की जाऊ आपण, बोलले नाही लेट झाला, ऍक्च्युली 8:30-9 वाजत आलेले, तर हे म्हटले बंद झालं असेल, मी बोलले नाही चालू असेल, आपण जाऊया। ऍक्च्युली काय झालं की हड्डीचे डॉक्टर संध्याकाळी असतात की नाही हे माहिती नव्हतं ना, मग हे म्हटले चला आपण बघून तर येऊ। तर मी त्या दिवशी गेलो ते सकाळचे नव्हते डॉक्टर, आणि डॉक्टर काय 2 दिवस कुठेतरी बाहेर होते, त्यामुळे
पाय तर दुखत होताच, मग त्यामुळं मग मला इकडे नॉर्मली इकडे जावं लागलं डॉक्टर. तर हे म्हणले चला असतील जाऊया. तर गेलो तर होते डॉक्टर, त्यांनी चेकअप वगैरे केलं. तर म्हणजे असं नॉर्मली मार लागलेला आहे, म्हणजे तर स्क्रॅप वगैरे आलेला नाही. त्यामुळे डॉक्टर म्हटले की तुम्ही पट्टा यूज करा. पट्टा यूज करून गोळ्या वगैरे दिल्या. त्यामुळे आम्ही एक इंजेक्शन पण द्यायला लावलं. त्यामुळे खूप बरं वाटतं आता. एवढंच की जरासं बाथरूमला वगैरे बसता वेळी थोडासा प्रॉब्लेम येतो, की म्हणजे इथं हड्डीला असं प्रॉब्लेम येतो. तर होईल लवकरात लवकर. तर तुम्ही पण अशी कुठे बाहेर जात असेल तर काळजी घ्या सर्वांची. पाऊस तर येता काय नाही, कारण ऊन पाऊस आहे, त्यामुळे माणसं आजारी पण पडण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी काळजी घ्या. तर मी इथंच ब्लॉग एंड करतो. जय हिंद, जय महाराज.